तर मित्रांनो, तुम्हाला ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशन करायला शिकायचं आहे का? तर ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपल्या ईव्ही चार्जरच्या इन्स्टॉलेशनची पूर्ण एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसमध्ये टोटल 7 स्टेप्स असतात आणि त्या स्टेप्स आपण फॉलो जर नाही केल्या तर आपल्याला नंतर इन्स्टॉलेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यातली पहिली स्टेप आहे साईट सर्वे. तर साईट सर्वे म्हणजे नक्की काय? तर आपल्याला साईट सर्वेमध्ये कस्टमरच्या साईटवरती जाऊन व्हिजिट करावी लागते. आपल्या चार्जरचं लोकेशन, केबलची लेंथ आणि मटेरियलची पूर्ण लिस्ट बनवून घ्यावी लागते. त्यानंतर आहे कोटेशन सबमिशन. कोटेशन सबमिशन म्हणजे आपण केबलची घेतलेली लेंथ आणि मटेरियल याचं कोटेशन प्लस आपलं जे इन्स्टॉलेशनचे चार्जेस आहे हे सर्व ऍड करून एक कोटेशन बनवून आपल्याला क्लायंटला पाठवावं लागतं. त्यानंतर आहे कस्टमर अप्रुव्हल. कस्टमर अप्रुव्हल म्हणजे क्लायंटने आपलं दिलेलं कोटेशन बघितल्यानंतर कस्टमरने व्हेरीफाय करतो आणि मग त्यानंतर तो आपल्याला अप्रुव्हल देतो. ते अप्रुव्हल भेटल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे मटेरियल अरेंजमेंट. अप्रुव्हल भेटल्यानंतर आपल्याला मटेरियलचं अरेंजमेंट करावं लागतं, जेणेकरून आपला एक ओळखीचा स्टोअरवाला असेल तिथून आपल्याला ते बाय करावं लागतं. त्यानंतर आहे इन्स्टॉलेशन. मटेरियल घेऊन आपल्याला कस्टमरच्या साईटवर इन्स्टॉलेशनसाठी जावं लागतं. तर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे टेस्टिंग आणि इन्स्पेक्शन. टेस्टिंग आणि इन्स्पेक्शन म्हणजे आपलं झालेलं इन्स्टॉलेशन प्रॉपर आहे का, ज्यामध्ये आपण सप्लाय चेक करतो, चार्जर ऑन होतोय का नाही हे चेक करतो. त्यानंतर आहे डॉक्युमेंटेशन. तर डॉक्युमेंटेशन म्हणजे आपण केलेलं जे वर्क आहे ते क्लायंट एकदा व्हेरीफाय करतो, ईव्ही चार्ज होते का नाही हे पण चेक करतो. त्यानंतर आपण त्याच्या रिडिंग्स वगैरे घेतो, त्याच्यावरती कस्टमर साईन देतो आपल्याला, जेणेकरून आपल्याला त्याला दाखवता येतं इन फ्युचर कधी जर काय प्रॉब्लेम झाला तर मी तुम्हाला माझं वर्क दाखवलं होतं आणि तुम्ही मला साईन दिली आहे. तर या ज्या स्टेप्स आहेत या जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या ईव्ही टेक विथ रोहित या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघता येतील.